नमस्कार मंडळी. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. टिकल ते पॉलिटिकल एपिसोड क्रमांक 2, ताकद गुणाची भाग क्रमांक 2 या एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत या गडिंग्लज नगरीचे युवकांचे आशास्थान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेतृत्व, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू कार्यकर्ता, विकास कामामध्ये अग्रेसर, अशा वेगवेगळ्या गुणांनी संपन्न असलेले व्यक्तिमत्व म्हणजे रश्मिराज देसाई, जे की प्रभाग 4 मधून लढत आहेत. मोठं व्हिजन घेऊन प्रभाग 4 मधून लढत आहेत. याआधी सुद्धा अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण याआधी पाहिलेली आहेत. वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून आपण गडिंग्लजकरांनी पाहिलेले आहेत. आणि असे बहुआयामी व्यक्तिमत्व प्रभाग 4 मधून लढत आहे. मोठा विकासाचा अजेंडा, मोठं ध्येय, मोठं व्हिजन घेऊन या निवडणूक रिंगणामध्ये रश्मिराज उतरलेले आहेत. तर रश्मिराज देसाई हे आपल्या लाईव्ह टुडे मराठी सोबत आहेत. ताकद कोणाची भाग क्रमांक 2. रश्मिराज देसाई, आपलं या स्टुडिओमध्ये, आपल्या या मालिकेमध्ये स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 4 ची लढाई गडिंग्लज शहरात इतर लढाईपेक्षा कशी वाटते? गेली कित्येक दिवस तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात आहात. प्रचाराच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधत आहात, मतदाराशी संवाद साधत आहात. कशा प्रतिसाद आहे आपल्याला आणि कसे सामोरे जातात निवडणुकीला? प्रभाग क्रमांक 4चा विचार केला तर बड्याचेवाडी ग्रामीण भागचा जवळजवळ निम्मा भाग आणि निम्मा भाग हा मूळ गडिंग्लज नगर परिषद हद्दीतला अशा प्रकारचा हा प्रभाग आहे. त्यामुळे काही भागामध्ये आम्ही जी विकास कामे केलेली आहेत, वडरगे रोड परिसरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, त्या ठिकाणी काम केलं. त्याचप्रमाणे आम्ही कडगाव रोडला सुद्धा बरंचसं काम केलं. आता ते काम आम्ही नागरिकांच्या समोर घेऊन जात आहोत. आम्ही केलेल्या कामावर, मुश्रीफ साहेबांनी राबवलेल्या योजनांवर लोक समाधानी आहेत. आमचा नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे, त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अत्यंत चांगलं वातावरण गडिंग्लज शहरामध्ये आहे. त्याचा नक्कीच फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि कोणत्याही जातीच्या, पातीच्या, धर्माच्या, भेदाभेदीच्या राजकारणाला बळी न पडता फक्त मुश्रीफ साहेबांच्या विकासा कामावर विश्वास ठेवून आणि मुश्रीफ साहेबांचे जे सहकारी तळागाळामध्ये एक तळमळीनं काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करण्याचं नागरिकांनी ठाम गाठ बांधलेली आहे, हे मला त्यातून दिसून येत आहे. काय वाटते रश्मिराज, आपण याआधी बड्याचोडी ग्रामपंचायतीला सदस्य राहिलेला आहात. मंत्री मुश्रीफांच्या नेतृत्वात कोट्यावधीचा विकास कामं वडर रोड परिसरामध्ये आणलेले आहात आणि आता प्रभाग 4ला कोणतं व्हिजन घेऊन जाताय समोर तुम्ही? प्रभाग क्रमांक 4 बघितला तरी तसा तो विकासापासून वंचितच राहिलेला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये सर्व ज्या नवीन कॉलन्या आहेत त्या कॉलन्यांमधले रस्ते, जुन्या कॉलन्यांमधल्या गटरी, त्याचप्रमाणे रिंग रोडचा प्रश्न बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. दत्त मंदिरचा जीर्णोद्धार हा रखडलेला होता, तो दत्त मंदिरचा जीर्णोद्धार आम्ही मार्गी लावायचं काम केलेलं आहे. कडगाव रोडला बघितला तर कचरा कोंडाळ्याचं एक साम्राज्य आपल्याला दिसून येते. जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी कचरा कोंडाळे मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्याचप्रमाणे PWD कडे रस्ता असल्यामुळे PWDच्या हद्दीतले जे गटार आहेत ती गटार आजपर्यंत झालेली नसल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आता या भागामध्ये बरेच वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं किंवा ज्यांच्याकडे सत्ता राहिली त्यांनी ही कामं मार्गी लावायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण ते त्यांच्याकडून झालेलं नाही आहे. पण त्याची एक सुरुवात नक्कीच आम्ही 2 वर्षापासून केलेली आहे. आणि त्यामुळंच तुम्हाला जो साधना हायस्कूलच्या मागचा परिसर असो त्या ठिकाणी आम्ही गल्ली बोळ कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण केलेलं आहे. त्याच पद्धतीने देसाई गल्ली, रामराज नगर, खणगावे नगर, गुरव कॉलनी या ठिकाणी जे रस्ते गटरी गेली 25 वर्ष नागरिकांना रस्ते गटरी नव्हते, ते सुद्धा आम्ही मार्गी लावायचं काम केलेलं आहे. नगरपालिकेतली सत्ता नसताना किंवा नगरसेवक पद नसताना किंवा वॉर्ड निश्चित नसताना या प्रकारे कामं आम्ही मार्गी लावू शकलो. तर नक्कीच आता वॉर्ड हा माझ्यासाठी मी निवडणूक लढत आहे, त्यामुळे लोकांनी मला इथून संधी दिली तर इथून पुढचा निधी हा मला इथं खेचून आणण्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही. आणि जिथं संधी मिळेल त्यामध्ये, ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी निधी वॉर्डातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे खर्च करता येईल ते मला पाहता येईल. आणि
लोकांनी संधी दिली तर आता विरंगुळा केंद्र आम्ही बांधलेलं आहे नागरिकांच्यासाठी. त्याचप्रमाणे गार्डन एक बांधलेलं आहे. असे वेगवेगळे प्रयोग जे आहेत, जे मोठ्या शहरांमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात वृद्धांसाठी, महिलांसाठी, पादचाऱ्यांसाठी, त्या गोष्टी आता गडिंग्लज शहरामध्ये राबवण्याची गरज आहे. आता गडिंग्लजचा विस्तार बघितला तर औरनाड पाट्यापासून बघितला तर तुम्ही लिंगनूर डेअरी जवळजवळ 9.5-10 किलोमीटरचा परिसर हा पूर्ण गडिंग्लज म्हणूनच ओळखला जातोय. त्यामुळं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्या गोष्टी आम्ही येणाऱ्या कालावधीत 100% मार्गी लावू असा मला विश्वास आहे. रश्मीराज, काय वाटते तुमचं ऍक्च्युली टार्गेट होतं वडर रोड त्या भागामध्ये निवडणूक लढवण्याचं? खूप मोठी कामं तिथं झालेली आहेत, कोट्यावधीचा निधी आणला, कायापालट करण्याचं तुम्ही प्रयत्न केलेला आहात. याशिवाय जे वडरगे रोडला इतकं प्रशासकीय मैदान म्हणत आहे, या मैदान आणण्यामागे किंवा काही प्रशासकीय गोष्टी करण्यामागे त्यात तुमचा खूप मोठा हात आहे. त्या भागातील जनता खूप तुमच्यावर, जनतेचं प्रेम आहे, जनता तुमच्या पाठीशी आहे. ती लोक या प्रभाग 4 मध्ये येऊन काय मदत करतात तुम्हाला? नाही, 100% मदत करतायत. आणि मला काय सांगूनच सगळ्यांनी मदत करायला पाहिजे असं नाही. प्रत्येकाचे नातेसंबंध आहेत, प्रत्येकाच्या ओळखीचे लोक आहेत, संबंधित नागरिक आहेत. आता नागरिक सुद्धा उमेदवारांना पारखून घेत आहे. जर उमेदवार जे सांगतात त्या सगळ्यावरच विश्वास लोक डायरेक्ट ठेवतात असं नाही. त्यांनी आमचं काम चाचपून बघितलेलं आहे इथल्या बऱ्याचशा लोकांनी, आणि त्यांना काय रिस्पॉन्स मिळालेला आहे वडरगे रोडवरून हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारू शकता. आता वडरगे रोडला मी मुळात तिथून निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी बांधील राहून 5 वर्ष काम करणे हे माझं कर्तव्य होतं. त्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे हे माझं काम होतं. त्यामुळं जे जे काम मला तिथल्या लोकांनी सुचवलं ते काम मी संघर्ष करून या ना त्या प्रकारे जो काही संघर्ष करावा लागतो तो करून, तसं बघितला तर निधीची कमतरता आहे. जो निधी शहरासाठी येतो तो शहरासाठी निधी पैकी जास्तीत जास्त निधी आपल्या वॉर्डामध्ये खेचून आणण्यासाठी मातब्बर मंडळींच्या मध्ये वेगळीच स्पर्धा लागलेली असते. कारण प्रत्येकाचं आपल्या वॉर्डावर प्रेम असते आणि त्यामध्ये मॅक्झिमम निधी, जास्तीत जास्त निधी मी वडरगे रोडला खेचून आणू शकलो हे याबद्दल मला स्वतःला तरी समाधान आहे. प्रभाग 4 मध्ये किती आणलाय आपण, निधी किती आणलाय? प्रभाग 4 मध्ये सगळी कामं आपण जर का पकडली तर जवळजवळ 50 कोटीच्या आसपास निधी खर्च झालेला. प्रभाग 4 मध्ये 50 कोटी गेले? हो हो. नळ पाणी योजनेचे पैसे धरा, मैदानावर झालेले पैसे धरा, 12 कोटीचे जे पानंद रस्ते झालेले आहेत ते धरा, आणि प्रत्येक गल्लीमध्ये झालेले रस्ते गटर धरा, त्यानंतर जे धार्मिक स्थळ विकसित केलेली आहे तो निधी धरा. हा सगळा निधी धरला तर 100% आकडा 50 कोटीच्या आसपास जातो. अजून किती कोटीची आवश्यकता आहे हो? तुम्ही मगाशी सांगितलं की बाबा हे विकास कामं प्रलंबित आहेत, ती केली पाहिजे आपण, तर तो प्रभाग जो आहे हा सर्वांगीण विकास होईल प्रभागाचा. किती कोटी अपेक्षित आहे? वडरगे रोडला म्हटला तर 5 कोटी रुपये तरी आवश्यक आहेत सगळ्या गटरी पूर्ण होण्यासाठी, आणि ते काय सहज मिळून जातील. इतका निधी खर्च केलेला आहे म्हटल्यावर आणखी निधी 5 कोटी म्हणजे काही जास्त निधी नाही. पण कडगाव रोडला म्हटला तर कडगाव रोडला आपल्याला बराचसा निधी लावावा लागणार आहे. जर का रिंग रोडची गोष्ट घेतली तर एक बाजूचं गटरच जवळजवळ 1 कोटी रुपयाचं झालेलं आहे. म्हणजे ओंकार कॉलेज पासून ते MSCB ऑफिस पर्यंत एक बाजूचं गटरचं एस्टिमेटच 75 लाख ते 1 कोटीच्या आसपास झालेलं आहे. त्यामुळे कडगाव रोडला बराचसा निधी खेचून आणण्याची गरज आहे. दत्त मंदिरसाठी 10 लाख रुपये निधी कमी पडत आहे, तो देण्याची तजवीज साहेबांनी करतो म्हणून सांगितलेले आहे. जे मारुती मंदिर आहे गुजर वसाहत मध्ये त्याला निधी देण्याची ग्वाही साहेबांनी दिलेली आहे. शोभून दिसेल असे मंदिर हनुमानाचे बांधू हा शब्द साहेबांनी गुजर वसाहत मधल्या सर्व नागरिकांना दिलेला आहे. त्यामुळं गुजर वसाहत मधल्या प्रत्येक घरातील एक नागरिक असे सगळे लोक त्यांना भेटायला गेले होते. मुश्रीफ साहेबांना सोबत मला सुद्धा घेऊन गेले होते. तर तो प्रश्न मार्गी लावायचा हा आमच्या टॉप प्रायोरिटी असल्यामुळे 5 कोटी आले तर प्रभागाचा कायापालट होऊ शकतो. नाही, त्यापेक्षा सुद्धा जास्त निधी लागेल असे माझे एक कारण मेन रोड जो कडगाव रोड आहे त्याचे गटर्स जर का हायवे करताना झाले नाहीत तर ते सुद्धा पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे बराचसा निधी लागणार आहे आणि त्या निधीची तरतूद फक्त आणि फक्त मंत्री महोदयांच्याच माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे लोकांना सुद्धा त्याची जाणीव आहे. आणि राज्यामध्ये मागच्या विधानसभेला ज्यावेळी रिपोर्ट कार्ड लोकांना दिलं
त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी 7,000 कोटीची कामं या मतदारसंघात केलेली होती. इतका निधी कुठल्या दुसऱ्या मंत्र्यांनी खेचून नेलेलं मला तरी ऐकिवात नाही. त्यामुळे इथून पुढे जर का निधी आणून विकास कामं करायची असतील तर 100% आपल्याला मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जावं लागणार आहे. म्हणजे झपाट्यानं शहर वाढत असताना किंवा हद्दवाढ एंट्री होत असताना शहराच्या विकासाचा सर्वसामान्य जनतेने विकास करायला पाहिजे आणि करतील असं वाटतं आपल्याला. 100% करतील. विकासाला महत्त्व दिलं पाहिजे. निधी कोण आणतो, निधी कोण आणणार नाही याची तुलना झाली पाहिजे ना. याची 100% तुलना झालेली पाहिजे. आणि आता सुद्धा जे लोक येतात मत मागायला त्याला सुद्धा नागरिकांनी विचारलेलं पाहिजे, तुमची जी कामं विकास कामं केलेली आहे, ज्या 5-10 वर्षामध्ये गेल्या कामं केलेली आहे, ते तुम्ही नागरिकांना सांगून मतं मागणार आहे की त्याच्याशी काही चर्चाच करायची नाही आहे. म्हणजे निवडणुकीचा आणि विकास कामांचा काही संबंधच ठेवायचा नाही आहे काय? ज्यांनी विकास कामं केली, ज्यांनी योजना पोहोचवल्या त्या लोकांच्या मागे राहायचं आहे की नाही, बरोबर. याबाबत नागरिकांनी आता ठाम विचार केलेला आहे. म्हणजे तुलना होऊन मतदान केलं पाहिजे असं तुलना होऊन मतदान केलं तर मला वाटत नाही विरोधी पक्षातल्या कुणाचं डिपॉझिट राहील तुलना केल्यानंतर. तुलना केली तर. काय वाटते हो या सर्व निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये शिक्षण महत्वाचं आहे? शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. सरकारी अधिकारी असतात, शिकलेले असतात, गव्हर्नमेंटच्या नवीन नवीन योजना आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन आता लोकांचं जीवन सुखकर करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होण्याचा प्रयत्न होत आहे. आणि हे सगळं समजून घेत असताना फक्त अधिकारी पॉलिसी ठरवणार आणि त्यामागे आम्ही परपटत जाणार अशा पद्धतीनं काम चालणार नाही. जर का काही अधिकारी चुकत असतील किंवा ज्या ठिकाणी लोकांना अडचण वाटत असेल त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची कॅपॅसिटी त्या नगरसेवकाची असली पाहिजे. नाहीतर आहे त्या कामाचं वाटोळं करण्याचं काम हे 100% होते.